राज्यावरनं हळूहळू जिल्ह्यात यायचं आहे, परंतु येत असताना सुद्धा ओबीसी आणि धनगर समाजाच्या बाबतीत, धनगर समाजात तर तुम्ही किती लोकप्रिय आहात हे वेगळं सांगायची गरज नाही, परंतु त्या आरक्षणाच्या बाबतीत नक्की सध्या शासनामध्ये काय चाललंय हे समजत नाही. बघा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, कारण अंमलबजावणी झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. आता हा विषय नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा मी 2018ला हे आंदोलन हातामध्ये घेतलं, महाराष्ट्रातले सगळे तहसीलदार, महाराष्ट्रातले सगळे प्रांत, महाराष्ट्रातले सगळे जात समिती पडताळणीचे प्रमुख, जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून धनगड राज्यात आहे का, धनगडाला एसटीचं सर्टिफिकेट दिलं आहे का, एसटी सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याची जात पडताळणी झाली आहे का, किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी जनसंख्या लोकसंख्येची मोजणी होते दर 11 वर्षानंतर, ते 1931, 41, 51, 61, 1971, 81, 91, 2001, 2011 पर्यंत किती धनगड राज्यामध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावात सगळा तो आराखडा असतो. तर ती सगळी माहिती घेतली. मग आमच्या सगळ्या निदर्शनास आलं की धनगड राज्यामध्ये नाही, आणि सगळ्या तहसीलदारांनी लिहून दिलं, सगळ्या प्रांतांनी लिहून दिलं, सगळ्या जात पडताळणी समितीने लिहून दिलं, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सेन्सेस दिला की बाबा या गावात काय लोकसंख्या आहे. आमच्या बाब निदर्शनास आली की धनगड राज्यात नाही आहे, तो धनगर आहे. आणि मग आम्ही सरकारसमोर आंदोलन केलं की राज्यामध्ये धनगड नाही, धनगर आहे, तुम्ही धनगडाच्या जागी धनगर घोषित करा, किंवा एखादा धनगड कोण असेल तर त्याची आमच्याबरोबर बैठक लावा मंत्रालयामध्ये, त्याला बोलवा कोण आहे काय आहे. एवढं जर दंगा होत असेल तर कोण समाजाची लोक असतील तर बोलवा. कारण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जी माहिती घेतली त्यात 50,000 धनगडांची नोंद केली होती, जाणीवपूर्वक केलं होतं. मग परत तिथं असा विषय झाला की माननीय मुख्यमंत्री महोदय देवाबा होते, ते बैठक झाली आमची सगळी समाजाची नेते मंडळी, मी आंदोलकासोबत होतो. आणि मग त्या बैठकीत असं ठरलं की सरकार धनगर समाजाला आरक्षणाच्या बरोबर आहे, परंतु आता आम्हाला तात्काळ देता येत नाही. आणि मग तो कोर्टाचा विषय पुढे आला. मग कोर्टामध्ये सरकारनं काय मदत करावी त्यामध्ये ॲफिडेविट घालायचं ठरलं. ते आम्ही म्हणण्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ॲफिडेविट दिलं, 2-3 वेळा ते झालं. आता दुर्दैवानं असं झालं की 5 धनगड दाखले संभाजीनगरला फुलंब्री तालुक्यामध्ये मिळाले. बाबरा नावाचं गाव आहे आणि तिथं खिलारे नावाचं कुटुंब आहे. खिलारे त्यांनी धनगराचंच र वर ड करून एसटीचे दाखले काढले. हायकोर्टामध्ये जेव्हा 2024च्या फेब्रुवारीमध्ये अंतिम सुनावणी झाली, त्यामध्ये ते 5 दाखल्यावरती बोट ठेवलं माननीय न्यायाधीश साहेबांनी, किंवा हे दाखले आहेत. आणि मग आमच्या विरोधात निकाल गेला त्यात काय, आणि त्यांनी काही बाबीचा उल्लेख केला. मग परत देवाभाऊनी हे सगळे सर्टिफिकेट रद्द करून दिले. आता परत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. आमच्यातला एक दुसरा याचिकाकर्ता अगोदर गेला सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्याची याचिका फेटाळून लावली. अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये आता धनगर आरक्षण आहे. तर आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे आमची ती विड्रॉल करतोय, त्याचा अर्ज दिला आहे आणि ते हायकोर्टामध्ये आम्ही दाखल करतो. ही बाजू झाली न्यायालयाची. आता सरकारकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की होणार आहे का नाही होणार ह्याच्यावरती खुली चर्चा झाली पाहिजे ना एकदा. माझ्या समाजाला किती दिवस असं झुलवत ठेवायचं? रोज पोरं आंदोलन करतायत, रोज उपोषण करतायत, रोज मोर्चे काढतायत. केंद्रात सरकार तुमचंच आहे. नाही, विषय कसा आहे, नवीन जेव्हा अनेक बाबी आहेत त्याला लगेच आदिवासी समाजाची लोक विरोधात येतात. आता माझ्या समाजाचे खासदार नाहीत, आदिवासी समाजाचे 54 खासदार दिल्लीमध्ये आहेत, आदिवासी समाजाचे 25-30 आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहेत. जेव्हा मी भूमिका मांडतो तेव्हा ते 25-30 जण एकत्र येतात सगळ्या पार्टीतले, आणि मग इथं कुणी यायचं नाही, ते अन्याय होते अशी भूमिका मांडतात. आणि मग सरकारच्या पुढे पेच तयार होतो, अरे हे एवढे आमदार आहेत, ह्यांचं ऐकायचं का ह्यांचं ऐकायचं, असा प्रसंग तयार झालाय. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की काहीतरी यातनं मार्ग काढा ना. हे किती दिवस भिजत ठेवायचं आहे? एकदा तुम्ही देणार आहेत, होय, देणार नाही, समाजाला सांगून टाका ना. नाही दिलं तर काय भूमिका तुमची राहणार? नाही, त्याच्यावरती आम्हाला पुढे काहीतरी करावं लागेल ना. एक तर एवढं किचकट प्रोसेस आहे ही. समजा आता विधिमंडळाने ठराव घेतला, दिल्लीला पाठवला, परत तो आदिवासी आयोगाकडे जातो, त्या आदिवासी आयोगाचा चेअरमन आदिवासी असतो, तो आम्हाला बोलायला पण तयार नाही. मी एकदा भेटायला गेलो, आम्हाला तिथं बसू पण दे ना तो. शेवटी हे न्याय प्रविष्ट होणार. नाही, म्हणून सरकारनं, माझी मागणी आहे आपल्या जनप्रवासच्या माध्यमातून सरकारकडं, या अधिवेशनामध्ये सरकारनं धनगर आरक्षणावरती खुली चर्चा घ्यावी. खुली, सगळे त्याचे कंगोरे समोर यावेत, त्यातले काही तज्ज्ञ आमदार पण असतील सभागृहामध्ये, त्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घ्यावा. नेमकं काय करायचं आहे, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं सरकारची भूमिका काय आहे, सरकार काय करणं अपेक्षित आहे, आणि आमची भूमिका काय, आम्ही मांडू सगळ्यांच्या समोर. पण आता घडीला लोकांच्या तीव्र या सगळ्या विषयामध्ये भावना आहेत.
आता आपण हा विषय मुद्दामून घेतला कारण बाहेर संभ्रमावस्था निर्माण करणं, पडळकर धनगरांच्या नेत्यातनं धनगरांच्यासाठी काय केलं, त्यामुळे हे जरा स्पष्ट बोलणं महत्त्वाचं होतं आणि पडळकरांनी आता निश्चितपणाने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.